हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. मी वर्षा. स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. येथे आता मी पूर्णपणे तयार झाले आहे. अंघोळ वगैरे करून आता मी जाणार आहे देवपूजा करायसाठी. तर हॉलमध्ये आले, पूर्ण प्रकारे लाईटर चालू केले, देवपूजा वगैरे केली, देवपूजा घातल्या. देवपूजा करताना अचानक लक्षात आलं, अरे मी आज फुलहार आणलेलंच नाही बाबांच्या फोटोसाठी. नंतर मग फुलहार घ्यायला गेले. त्याच्यामुळं माझ्या इथं मध्येच मला कॅमेरा स्टॉप करायला लागला. फुलहार आणले छानपैकी बाबांच्या फोटोला, फुलहार घातला, देवांना फुल वगैरे वाहिले. त्यानंतर मी माझं उपासना कंप्लीट केली. जे रघुवीर समर्थांची जी उपासना असते ती पूर्णपणे कंप्लीट केली. त्यानंतर इथं देवांना रांगोळी घातली. जोपर्यंत रांगोळी मी देवांपुढे घालत नाही तोपर्यंत मला असं फ्रेश वाटतच नाही. रांगोळी घातल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं. आणि रांगोळीच्या कलरच्या ऐवजी त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकलं ना तर खूप अशी सुरेख दिसते रांगोळी. त्यानंतर इथं तुळशीला पाणी कंप्लीट करून मी आले आहे किचनमध्ये. विचार केला की आज स्वयंपाक काय करावं, तर मी ह्या ठिकाणी आज मुगाची डाळीची भाजी आणि हरभऱ्याचं बेसन केलेलं आहे. आणि अचानक लक्षात आलं की माझ्या गोकर्णाच्या झाडाला आज खूप छानपैकी फुलं आले आहे. तर ते सगळं फुलं मी तोडले आणि महादेवाला अर्पण केले. तर ह्या ठिकाणी मी माझा स्वयंपाक वगैरे कंप्लीट करून जेवायला बसलो आहे. तर आजचा दिवस माझा खूप छान गेला. तुमचा कसा गेला तर भेटू आज नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो